पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI यांच्या संगमातून नवीन जबाबदार वृत्ती निर्मितीचा मानसिकता घडविणे आवश्यक असल्याचे मत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी व्यक्त केले। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आयोजित AI प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होत्या। या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग, विद्यापीठाच्या कुलगुरू प्राचार्य डॉक्टर अपूर्व पालकर तसेच विविध माध्यमातील पत्रकार उपस्थित होते। वर्मा यांनी सांगितले की AI प्रशिक्षण हे सर्वांसाठी एकसारखे नसून प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे हँड्स ऑन पद्धतीने दिले जाणे आवश्यक आहे। AI इन न्यूज ब्रॉडकास्टिंग, AI एथिक्स, फॅक्ट चेकिंग, ट्रान्सलेशन टूल्स, ChatGPT आदी प्रायोगिक सत्रांमुळे पत्रकार अधिक आत्मविश्वासाने तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील। कुलगुरू प्राचार्य डॉक्टर अपूर्व पालकर यांनी AI म्हणजे आर्टिफिशियल ब्रेन असे सांगत चुकीच्या वापरामुळे फेक न्यूजचा धोका वाढतो, म्हणून नैतिकता व कायदेशीर माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगितले। भविष्यातील पत्रकारितेत AI मोठ्या प्रमाणात वापरला जाणार असून फॅक्ट चेकिंग, कंटेंट प्रेझेंटेशनसह अनेक कामात उपयुक्त ठरणार आहे। मात्र मानवी संवेदनशीलता कायम महत्त्वाची राहील असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।